नागपुरातील आरोग्य व्यवस्थेचं भयावह वास्तव समोर आलंय। सरकारी रुग्णालयात एका बेडवर 2 रुग्ण आहेत। सरकारी रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था सध्या ऑक्सिजनवर असल्याचं दिसतंय। डेंग्यू चिकनगुनियाची साथ असताना आरोग्य व्यवस्था मात्र बेजार झाली आहे। मनपाच्या आरोग्य विभागाचे हात वर बघायला मिळतात। मेयो रुग्णालयाचा भार देखील वाढलाय। मध्ये चिकनगुनिया आणि डेंग्यूचा मोठा आउटब्रेक झालेला आहे। मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढलेले आहेत आणि मेयो रुग्णालयात एका बेडवर 2 रुग्ण आहेत। महापालिकेच्या बऱ्याच रुग्णालयांमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियावर उपचाराची पुरेशी यंत्रणा नाही। त्यामुळे सगळा भार जो आहे तो आता मेयो आणि उपचार जे आहे त्या ठिकाणी करावा लागतो अशी परिस्थिती आहे। वास्तव आहे नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि त्या उपराजधानीतल्या मोठ्या हॉस्पिटलची पेशंट जे आहे ते या ठिकाणी वाढलेले आहे। किती मोठा ताण सध्या मेयो हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर आहे आणि किती अपुरी यंत्रणा आहे अशा परिस्थितीमध्ये जिथे मोठ्या प्रमाणात डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण वाढलेले आहेत आणि त्यांच्या उपचारासाठी पुरेशी सरकारी यंत्रणा सुद्धा नाही अशी परिस्थिती आहे। कॅमेरामॅन साईसह या मराठी नागपूर।